काय रानमोगरा. वा, हे उत्साही ट्रेकर सुरुवातीला. तर काय अनुभव आहे ट्रेकचा हा? तुम्ही परत याला का या ट्रेकला? मित्रांनो, हे चौरंगीनाथ ट्रेक सगळ्यांसाठी नाही आहे. जर तुम्ही खरोखर चांगले ट्रेकर असाल, प्रो लेवलला असाल, तर या ट्रेकला या. अदरवाईज अजिबात येऊ नका इकडे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आता आपण आलो इथं पायथ्याशी सदाशिवगडच्या, आणि आता वरती आपण जाऊन ट्रेक सुरू करणार आहे. आणि सुरुवात झालेलं आहे. हा रोड आहे, इकडं तुम्हाला वरती लोक दिसत असतील, तर तिकडं आपल्याला जायचं आहे त्या रूटने वरतीपर्यंत. आपण आज कराडजवळील सदाशिवगड येथून आपल्या ट्रेकची सुरुवात केलेली आहे. आणि आपल्याला जायचं आहे सांगली जिल्ह्यामध्ये जे चौरंगीनाथ मंदिर आहे तिथंपर्यंत. अर्ध्या किल्ल्यापर्यंत आलो आता. अजून तिथं टॉपपर्यंत जायचं. इथं अजून सकाळ झालेलं नाही. कराड आणि आसपासचा परिसर, त्याचा व्ह्यू बघा. श्रावणमध्ये हा ट्रेक करावा, कारण या पूर्ण ट्रेकमध्ये आपल्याला 3 शिव मंदिराचे दर्शन होते, तसंच एक सिद्धेश्वराचे मंदिर आहे त्याचे पण दर्शन होते. तर पूर्ण आपल्याला ट्रेकमध्ये ऐतिहासिक पण किल्ले बघायला मिळतोय, आणि सोबतच आपल्याला हे मंदिरांचे दर्शन पण होते. असं भावनिकदृष्ट्या पण हा ट्रेक खूप महत्वाचा आहे. हे बघा, खडा चढ आहे तो. फायनली मंदिराच्या जवळ आलोय. मंदिर दिसायला लागले. पोचलो इथं गडावरती. सदाशिवगड हा शिवकालीन किल्ला असून येथे महादेवाचे एक मंदिर आहे, ते पण तेवढेच प्राचीन असल्याचे मानले जाते. आम्ही आमच्या मोहिमेची सुरुवात या महादेव मंदिराच्या दर्शनाने सुरुवात केली. इथे आता श्रावणामध्ये भरपूर मोठी यात्रा भरत असते. एकदम सुंदर नजारा दिसत आहे इथून. जस्ट सनराइज होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात या किल्ल्याचा उपयोग मुख्यत्वे करून आजूबाजूच्या परिसराची टहळणी करण्यासाठी केला जात असे, व इथून पूर्ण परिसर स्पष्ट दिसतो. महाराज की जय. हर हर महादेव. उपस्थित झाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो. छत्रपती शिवरायांना सकाळचा उगवणारा सूर्य वंदन रोजच करत असतो. तसं आपल्याकडून व सर्व मावळ्यांकडून त्यांना वंदन करून आपण या मोहिमेची सुरुवात करत आहोत. या मोहिमेचं पावित्र्य इथून पुढे जो आपण ट्रेक करणार आहे त्या ठिकाणी कुठेही शिवाजी महाराजांची गारद कोणी देऊ नका. घोषणा द्या ज्या आपल्याला प्रेरणा देतात. शहंशाह है हिंदुस्तान, मराठा हिंदू पदपाशा, महाराजा राजा शिवाजी भोसला, निगाहे परमान, छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. तुमचं आमचं नातं काय? छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो, व्ह्यू काय झालाय बघा. इकडे पुढे सनराइज होत आहे आणि पूर्ण धुक्या आलेला आहे, आणि एकदम भारी वातावरण झालेलं आहे. खूपच मस्त आहे. हे बघा, पूर्ण किल्ल्यावरती धुक्याची चादर अंतरलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय हा जयघोष करून आम्ही या मोहिमेला सुरुवात केली. ही मोहीम आयोजित केलेली होती शिवराय प्रतिष्ठान कराड यांच्या मार्फत. दरवर्षी श्रावणामध्ये ते अशा पद्धतीच्या मोहीम आयोजित करतात. या मोहिमेमध्ये भरपूर साऱ्या महिलांनी पण सहभाग घेतलेला होता. तुम्हाला पण जर पुढच्या वर्षी यांच्यासोबत कोणती मोहिमेला जायचं असेल किंवा ट्रेकला जायचं असेल, तर यांचा नंबर मी दिलेला आहे, त्यांच्याशी तुम्ही संपर्क करा. खूप चांगल्या पद्धतीने सर्व नियोजन केलेलं असतं यांनी. मी गेल्या महिन्यामध्ये पन्हाळा पावनखिंड या मोहिमेसाठी गेलो होतो, ते पण शिवराय प्रतिष्ठान कराड यांच्यासोबतच गेलो होतो. आणि आता ही माझी दुसरी मोहीम आहे त्यांच्यासोबतची. फायनली ट्रेकला सुरुवात झालेली आहे. आणि सदाशिवगडावरून आता आम्ही पुढे चौरंगीनाथच्या दिशेने निघालेलो आहे. या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे
इथं तुम्हाला देवदर्शन होतेच, पण त्यासोबत निसर्गाचे असे अद्भुत नजारे तुम्हाला बघायला मिळतात की तुम्ही कधीही नाही विसरू शकणार. आता त्या तिकडे जायचंय वरती, हा चढ सोडून ना त्या टॉप वरती जायचंय. आता आपण इकडून निघालोय इकडं, आणि आपल्याला जायचं आहे तो जो डोंगर दिसतोय चौरंगनाथ, तिकडं धुक्यामध्ये वरती त्या डोंगरावरती आपल्याला जायचं आहे. आणि हे पूर्ण इकडून जायचं आपल्याला. हे उत्साही ट्रेकर सुरुवातीला हे थोडं इथं अवघड प्यायच आहे, त्यामुळे सगळे पाठीमागे रांग लागलेले. हे जो डोंगर चढलो होता आपण तो आता खाली उतरत आहे, आणि परत हे पठार लागणार आहे, त्या पठारावरून आपल्याला परत तो डोंगर चढायचा आहे वरचा. हे पूर्ण इथे घसडा असं होता, साडी घालून चढले तेवढ्या यातून आणि उतरायला चालू आहे बघा. वा, नाद करतो का पुन्हा एकदा यायला लागते, आणि अशा हजारोच्या संख्येने आम्ही निघालेलो आहे. जय भवानी जय शिवाजी. इकडे बघा सदाशिवगड पूर्णपणे धुक्यामध्ये गेलाय परत पाठीमाग. आणि हे बघा आपले तरुण ट्रेकर पूर्णपणे धुक्याने चादरात चाललेले. एक नंबर. कुठं जायचं काय माहित नाही, तर चौरंगनाथ तर दिसत पूर्णपणे बंद झालेलं आहे. पूर्ण जिकडून आला आपण ते पण पूर्ण दिसायचं बंद झालेलं आहे सदाशिवगड. आता एक पूर्ण जंगल ट्रेक सुरू झालाय. कशाचं? ते रानमोगरा. अच्छा, हे बघ मी काय घेऊन आलोय. हे बघ काय रानमोगरा. वा, पूर्ण जंगल ट्रेल आहे, म्हणजे डोंगराच्या साईडून आपण चालत जातोय आणि छान आहे एकदम. थोडंसं ऊन यायला लागलं आता, बट इथं झाडी भरपूर आहे. झाडे असल्यामुळे तसं चालताना काहीच वाटत नाही, एकदम मस्त वाटतंय. पुन्हा एकदा गर्द जंगल लागलेलं आहे, एवढं भारी वाटतंय. जंगल, मोकळं ट्रेल, जंगल. एवढी जण आलो ट्रेकला, मग तुम्हाला दिसली तर पूर्ण शांतता एकदम. सगळे जंगलात गुडूप झालेत, पुढं माग आहेत, सगळे गुडूप झाले जंगलात. तुमच्याकडे ट्रेकला न येण्याची भरपूर सारी कारणे असतील. या दोघींच्याकडे बघा, वयाची 50 ओलांडलेली असताना साडी घालून आणि एकदम साधी चप्पल घालून या ट्रेकसाठी आलेली आहेत. यासाठी आवडच पाहिजे तुम्हाला. ते सदाशिवगड, तिथून आपण सुरुवात केली होती सदाशिवगडला. तिथून हे पूर्ण डोंगर लाईन मधून असं वरती करून याच्या साईडून पूर्ण असं करून आपण आता इथं आलेलो आहे. फायनली पोचलोय एका मंदिराजवळ. इथं सगळेजण आता सोबत काय आणलेलं ते खायला बसलेले आहेत. हे खंबाळे गावामध्ये एक शंभू महादेवाचं मंदिर आहे, ते स्वयंभू आहे. तिथं आपण आलेलो आहे आता. चला तुम्हाला आतमध्ये दाखवतो मी मंदिर. मंदिराच्या प्रांगणामध्ये नंदी महाराज आहेत. आपल्या मोहिमेदरम्यानचं हे दुसरं शिवमंदिर आहे जिथं आपल्याला दर्शन घ्यायचं आहे. तर बहुधा करून हे खंबाळे गावामधलं जे मंदिर आहे ते तुम्ही बघितलं नसेल कधी, तर या मोहिमेदरम्यान आपल्याला या सुंदर शिवमंदिराचे दर्शन घेण्याची संधी निर्माण होते. इथं दर्शन घेतलं आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. थोडासा अल्पार नाश्ता वगैरे करून झाला, सोबत आणलो होते ते खाऊन. आणि आता आपण निघालोय पुढच्या ट्रेकसाठी. आता पण आपण 5 किलोमीटर चालत आलोय आणि अजून 14 किलोमीटर जायचं आहे. एकदम भारी ट्रेल आहे इथं. सगळा साईडला छोटंसं जंगल आहे सगळं, आणि आभाळ असल्यामुळं ऊन पण काही जास्त नाही पडलेलं, आणि सर्व साईडला ग्रीनरी आहे पूर्ण. अजून आता आपल्याला 14 किलोमीटर जायचं आहे. 5.5 ते 6 किलोमीटर आतापर्यंत आलोय आपण. चल बघूया. सदाशिवगडवरून तो झेंडा दिसत होता, आपण सकाळी फोटो काढले होते, तो आत्ता इथं दिसला.
थोडं पडलं पण पाहिजे जरा त्याचं थोडं कन्फ्युजन. पडणार नाही गिरी सर 2-3 हजार पडले पण पाहिजे. रस्त्याचं खूप कन्फ्युजन आहे इथं. फायनली बरोबर रस्ता सापडला आम्हाला. पूर्ण जंगल आणि थोडी झाडी वाढली की रस्ता समजत नाही नेमका कुठून आहे ते. झेंड दिसायला लागले चांगले आता एकदम. आपण तिकडे आहे सदाशिवगड, इथं तिकडून आलोय पूर्ण ट्रेल करत. आणि फायनली या झेंड्याजवळ पोहोचलोय आपण. 10 मिनिटाचा ब्रेक सांगितले आता. चला, विश्रांती संपलेली आहे आणि परत आता आणि ट्रेकला सुरुवात झालेली आहे. 10 मिनिटं विश्रांती केली, एकदम भारी वाटलं. पूर्ण ग्रीनरी आहे इकडं संपूर्ण ट्रेकमध्ये सुरू झाल्यापासून. आणि डोंगर चढायचा आहे, डोंगर उतरायचा आहे आणि परत पठार लागते त्या पठारून चालत जायचं आहे. हेच आहे आत्तापर्यंत. फक्त चढ उतर भरपूर आहे डोंगराचा. आता तिकडे एक झेंडा दिसतोय आपल्याला, त्या झेंड्याजवळ जायचं आहे. बघा, असं एक छोटे छोटे माइलस्टोन आहेत. ते माइलस्टोन आपल्याला कव्हर करत जायचं आहे. एक माइलस्टोन झाला की दुसरा असे परत एकदा चढ लागलेला आहे. आणि छोटी टेकडे ते आता चढायला लागलोय आपण. फायनली पुढचं एक ठिकाण जिथं थांबायचं ते आलेलं आहे. हा जॉब पाठीमागून झेंडा दिसत होता आपल्याला भगवा, तिथं आपण पोचलोय आता. तर झालेली आहे आता इथली विश्रांती. आता पुढचा जो स्टॉप असणार आहे तो चहा पिण्यासाठी असणार आहे. हा जो एक झेंडा आहे भगवा, त्या भगवाचा आता आपला स्टॉप असणार आहे पुढचा. असे इथं लहान लहान झेंडे हे केलेले आहेत. त्याच्या बशी आपण म्हणजे डोंगर जिथं चढतोय त्या ठिकाणी झेंडे आहेत. आता जंगल पॅच सुरू झालाय परत आणि जे पठार होते ते पठार संपलेलं आहे. पूर्ण जंगलमध्ये आता 10 किलोमीटर झाले टोटल डिस्टन्स. आणि आता हे चहासाठी ब्रेक घेतलाय. ट्रेन बघा काय मस्त आहे, एकदम भारी वातावरण सगळं. 10 किलोमीटर आलेलो आहे, 11 वाजलेत. चहा पिण्यासाठी एवढं भारी लोकेशन निवडलेलं होतं, जणू काय विंडोजचा वॉलपेपर आहे, तिथं जाऊन बसलोय आपण, असं लोकेशन होतं एकदम. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. चहा वगैरे झालेला आहे त्यामुळे सगळे एकदम ताजे तवाने झालेत, पायाला लागले सगळे. हे इथे बघा ट्रेन आहे बघा, पूर्ण तुम्हाला दगड दिसतील सगळीकडे. जेवढं कुठं बघाल ते पूर्ण दगड दिसणार इकडे. पूर्ण एवढं पठार चालत झालो पण कुठेच दगडे दिसले नाहीत. पण या इथं बरोबर आल्यानंतर ही असे दगडे दिसले. आणि इथंच आम्हाला दिसली एक चक्रव्यूह सारखी रचना. या रचनेबद्दल तुम्हाला काय माहिती आहे का? याच्या आतमध्ये एकदा तुम्ही गेला की तुम्ही बरोबर याच्या मध्यभागी जाता. सो अजून भरपूर प्रवास आहे, हार्डली 11-12 किलोमीटर काहीतरी झाले आता. लेट्स सी. तर आपल्याला हा चौरीना डोंगर हा वरती जायचा आहे. हा पूर्ण खाली आला उतरायचा आहे आणि खाली उतरून जर गेलं की परत या डोंगरावरती चढायचं आहे. मग आज बराच वेळ झाला पठार चालू होतं आणि आता पठार संपलेला आहे आणि आपल्याला खाली उतरणार आहे इथून. आणि पाऊस पण सुरू झालेला आहे. आता पूर्ण खाली उतरणार आहे अजून. खाली उतरून परत साईडून तुम्हाला दिसतील लोक, त्यानंतर परत इकडं ट्रेकिंगची अवस्था. उतरून खाली उतरलोय आणि आता थोडा प्लेन रस्ता लागलेला आहे. जंगल आहे बघू शकताय तुम्ही. ट्रेक दरम्यानच हिचा गुडघा लागला एकदम दुखायला. या काकाने काय केलं हे काय माहित, पण हे केलं एकदम. हे बघ खरंच माझा गुडघा खरंच दुखत होता. कमी आला खरंच शपथ. आणि मित्रांनो आपण खाली उतरलो आता फायनली. आणि इथं एक मोठा तलाव आहे. हे बघा मस्त व्ह्यू आहे एकदम. आणि आपल्याला आता हे बाजूचा रोड आहे, या अशा रोडने जायचं आहे. तिथे एक मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये जायचं आहे आपल्याला. खूपच मस्त लोकेशन आहे. तर आता आपण पूर्ण ते डोंगरवरून आलोय. इथे सिद्धेश्वराचं मंदिर आहे, ते तुम्ही बघू शकता इकडे. सभा मंडपामधून आतमध्ये गेलो. आतमध्ये मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला. शांतता भेटली मनाला, दर्शन घेतलं आणि पुढच्या प्रवासाला निघालो इथून.
गाईज आता सिद्धनाथ मंदिरापासून पुढे निघालोय आणि आता आपल्याला जायचं आहे डायरेक्ट चौरंगीनाथच्या डोंगरावरती. तर इथं पूर्ण खडा चढ आहे आता आणि जो सकाळपासून ट्रेक चालू आहे त्या ट्रेक मधला जो सगळ्यात मेन पॅच आहे तो पॅच आहे या चौरंगीनाथचा डोंगर चढणं. कारण पूर्ण खडा चढ आहे आणि पाऊस पण सुरू झालाय त्यामुळे रस्ता सगळा निसरटा झालेला आहे. तर चला बघूया आता काय खडा चढ आहे ते. जो सगळ्यात अवघड पॅच आहे तो आता सुरू झालेला आहे असं सगळ्यांचं म्हणणं आहे. आता बघूया. तुमचं काय मला तर काय नाही वाटत अजून अवघड वगैरे कारण हे पूर्ण खडा डोंगर आहे आणि तो आपल्याला आता चढून जायचा आहे. तर आपण आता जी खडी चढाई आहे त्याच्या अर्ध्यापर्यंत आलोय. सगळ्यांची एनर्जी डाऊन झालेली आहे. अजून आपल्याला थोडं राहिलेलं आहे अर्धा भाग. याच्या पलीकड साईडला आहे चौरंगीनाथ मंदिर. पूर्ण दम लागलाय आता आणि चौरंगीनाथ दाखवतो तुम्हाला अजून कुठं आहे. हे दिसतंय आता आलोय त्या पठारावरती आणि आपल्याला अजून इकडनं पूर्ण हा डोंगर चढायचा आहे. हा डोंगर चढून असं इकडं यावरती जायचं इथं. तर आता अजून एक खडा चढ लागलेला आहे. हे जे तुम्हाला दिसतंय इथं हे बघा हे इथं पूर्ण खडा चढ आहे. हे एक आपल्याला जायचं आता या ठिकाणी आणि परत पठार लागणार आहे. हाऊ यू फील? नॉट एबल टू टॉक. मुंह से दिख रहा होगा. गुड़िया बैग. आपण ना इथून सुरू केलंय हे वाला डोंगर सदाशिवगडचा हे आणि इथून हा आणि तिथून पूर्ण चालत 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 हे सगळा ट्रेल पूर्ण करत इकडून इकडे गेलो. इथून परत खालती आलो पूर्ण आणि चाललेलं आहे. मित्रांनो हे चौरंगीनाथ ट्रेक सगळ्यांसाठी नाही आहे. जर तुम्ही खरोखर चांगले ट्रेकर असाल प्रो लेवलला असाल तर या ट्रेकला या. अदरवाईज अजिबात येऊ नका इकडे. खरोखर खूप अवघड आहे. भरपूर चढाई आहे आणि नवीन असाल तर तुमचं खूप हाल होईल. नवीन असेल तर अजिबात इकडे येऊ नका. तर हा पाठीमागे दिसतोय तो दुसरा टप्पा संपलेला आहे आणि आता एक तिसरा टप्पा राहिलेला आहे. जंगल पॅच आहे आणि खूप खडी चढाई पण आहे. अजून एनर्जी एकदम हाय आहे माझी तरी. तुम्ही जर बिगिनर लेवलचे ट्रेकर असाल तर नक्की या ट्रेकला अजिबात येऊ नका. खरंच त्रास होणारा ट्रेक आहे. बाकी आपण किल्ल्यावर जातो तसं नाही आहे. इथं जे वर खाली करायचं चढणं डोंगरावरून ती खूप मोठी आहे जास्त आहे आणि तुमचा पूर्ण कसपणाला लावणार आहे. त्यामुळे जर तुम्ही असाल चांगले ट्रेकर तरच इकडे या. अदरवाईज अजिबात येऊ नका. किती पायऱ्यात अजून? आता 200-250 पायऱ्यात आपल्याला फक्त म्हणजे आपला ट्रॅक पूर्ण. अजून 200-250 पायऱ्या. त्यानंतर आपला ट्रॅक पूर्ण सदाशिवगड ते चौरंगीनाथ आपला ट्रॅक पूर्ण. चलो आता काय अनुभव आहे ट्रेकचा हा? तुम्ही परत यायला का या ट्रेकला? भावांनी फायनल मंदिराजवळ पोहोचलोय चौरंगीनाथच्या. एवढा सगळा प्रवास झाल्यानंतर फायनली मंदिरात आपल्याला समोर दिसतंय. दुसरा आपल्या सोबत खूप छान केला आणि पूर्ण केला त्याच्याबद्दल चौरंगनाथ मंदिराचा संपूर्ण व्लॉग आपण पार्ट 2 च्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे. तो पण जाऊन नक्की बघा. इथं आता भूक लागलेली होती तर आपली जेवणाची व्यवस्था केलेली होती आणि आपण गेलो जेवायला. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला अजून असे ट्रेकचे व्हिडिओ बघायचे आहेत काय तर माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा. भेटूया आपण पुढच्या एका व्हिडिओमध्ये अशा एका नवीन ट्रेक सोबत आणि एक नवीन अनुभव तुमच्यासोबत शेअर करतो. जय शिवराय मित्रांनो.